चला तर मग सकाळचा व्हिडिओ कुणी कुणी बघितला. गहू घातलेत वाळायला, ऊन पडलंय सकाळ धरून म्हणून. आणि आता आमची देवाची तळी उचलायची. बाहेरचं पण सगळं काम झालं, कपडे हे धुवून हे करून. तरी अजून पोळ्या लाटायच्या राहिलेत. नैवेद्य करून मस्तपैकी झालेलं आहे. आणि आता इकडे आमच्या ज्ञानेश्वरीने घाटाला माळ ही घालून एकदम अयो तिथं ती लावले आता ते ह्याला चिटकन का होती ड्युटी 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 तिथं कापसाची. आणि असं नैवेद्य भरून खायची पानं ही लाकडीहून जाऊन आणून लय ताण जीवाला. मग आता काय करते काय सगळंच बघावं लागतं. ह्या अशा नैवेद्य भरते मस्तपैकी. तळी उचलायची, खाली सांडते आता तेल कसं करतो. आणि आमचा घट बघा, घट कस काय उगावलाय, नादच खोळा का नाही हाय काही. गटाला काय, गटाचा नादच खोळा. कस काय दाट धडक एकदम सगळं धान्य जेवढं टाकलेलं तेवढं सगळं उगावले होय आता. हा तेवढं सगळं उगावलं हाय का नाही. सगळं. आणि आता तळी उचलायची कारण का आमच्यात जेजुरीच्या खंडोबारायांचा कोटमा आहे. आणि आपल्या कुलदैवत म्हणजे अंबाबाई तुळजापूरच्या आईचं ताट आमच्या आत्याच्या जावाकडे आहे होय. सगळ्यांना माहिती आहे आमच्या लता आत्या, त्यांच्याकडे ताट आहे ती. त्यांना ताट घेऊन चला म्हणावं लगेच. अयो आता का जा त्यांचं पण झालेत का ना निवात काय बघून कोटमा न्यायला बघून ये की जावं लागेल बघायला का. थोडा नसन झालं त्यांचं पण ये जा बघून तर ये जा तर बघून. तसं आणा येत नाही का त्यांनी उचलले बिघा. उरकून द्या मग मला कोटमा परत. बरं चालतंय. आता तळी उचलायसाठी सगळं सायाज आणून ठेवलाय आणि वाट फक्त आमच्या ह्यांची चालली. आमच्या ह्यांचं लय दमाने असतं. पार किती वाजल्या तर पोरांना शाळेत जायचंय, पोरं दम काढा ना ते. आता हे सगळं इथं सायाज आणून ठेवलाय. तर चला बघूया आता कसं कसं करतात. आता बापू नाही तर आमच्या त्यांना सगळं सांगावं लागेल. बापूला कळतं का ग तळी म्हणून दिवशी हाय दर नाही. कोटमा घे. चला कसं असतं आता सिस्टीम आपल्याला काय माहित नाही. आधी टाकावं लागेल. पप्पा 5 वर टाकते तळी उचला अगोदर. तळी उचल हे आला तुझी टोपी. बस ओके का काहीतरी म्हणतात किती येळकोट काय केलं काय करू. आई राजा उदे म्हणा. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. खंडेऱ्याचं चांगले ती टाक डोक्यावर खाली. येळकोट जय मल्हार. येळकोट जय मल्हार. आता काय भंडारा टाक की धर तिकडं बट टाक भंडारा. मला तुम्हाला झालं 5 मिनिटाचं काम. ही सिस्टीम आपल्याला काही जुळत नाही पण पहिल्यांदा भूक लागली. घाटाचं सगळं व्यवस्थित झालं. आणि हो का ह्या ताई आमच्यात हॉटेलवर जो तुम्ही बघितलं इंस्टाग्रामला, हॉटेलवर 2-3 वेळा येऊन गेल्या पण घरी कधी आल्या नव्हत्या. तर आज पहिल्यांदा त्यांनी घरी आल्यात होय. आणि त्यांनी आत्यांना घाटाच्या साड्या घेऊन आल्या. तर असं नाही का हो तुम्ही आणलेलं आहे म्हणल्यानंतर न ही केलंय पहिल्यांदा घरी आल्या. आणि त्यांचं खरं सांगू का त्यांचं आयुर्वेदिक तेल घरी बनवतात, घरी सगळं. त्यांची इंस्टाग्रामला आयडी पण आहे विद्या काय हा त्यांची आयडी पण आहे. आणि ते कसं बनवतात काय करतात असं आणि मला पण देऊन आलेले. मी पण ह्याच्या आधी वापरलेले. त्यांनी गेल्यावेळेस हॉटेलवरती आल्या गेल्या महिन्यात त्यावेळेस पण दिली ती. पण माझ्या कुठे गेल्या माहित नाही, एकच होती. मी ज्ञानेश्वरी कधीतरी लावतो तरी म्हणजे असा चांगल्या फरक पडलेला आहे. तुम्हाला कुणाला जर मागवायचं असेल तर आमच्या आत्यांनी तर नव्हतं लावलं. कसं मी राहायची हॉटेलवर, ही बाटली होती घरी न्यायनं दोघीच काय ही होतं ते माहित नाही. पण आता त्यांनी आणि नवीन शॅम्पू पण तयार केलेला आहे. आयुर्वेदिक शॅम्पू आणि तेल दोन्ही पण. तेल लावायचं 2 दिवस ठेवायचं, परत शॅम्पूने केस धुवायची मस्तपैकी अशा प्रकार आहे. आणि त्यांची ते ओरिजिनल आहे. तर बघा मी तरी आता एक लावायला 2-3
तुम्ही रोज लाव कधीतरी. आणि मी तरी 1-2-3 वेळास लावल्यात ह्या ताईंचा त्यांचा रिझल्ट खरा रिझल्ट आहे बरं का. हा तुम्ही म्हणता टोप बसवलाय का, ओरिजिनल आहेत का, आणि नक्की वाढत्यातच का. आमच्यात तसलं खोटं नाही बोला. आणि मला खोटं मिळून काय करायचंय, मी 1-2-3 वेळा लावले तरी मला फरक पडला. डोक्यात कोंडा गळत असली तरी त्यांनी पूर्णपैकी होतात. मी माझ्या नॅनूची पण तुम्हाला दाखवीन, आणि नॅनूला मी आता रोज ट्राय करायला लावणार आहे. माझ्या नॅनूच्यात पण बदल बघा. हा बघा, म्हणजे असं आहे. आणि खरंच पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकता. तुमचा एकदा नंबर सांगा. 9503840325. हा नंबर आहे. खरंच तुम्हाला ऑर्डर करायची असली तर त्यांना कॉल करा किंवा सांगा की बाबा आम्हाला पाठवायचंय, कुठं पाठवायचंय काय. तर असं आहे. चला, आल्या होत्या ताई, तर आता वाढू झालं बसल्यात, आता चालल्या होत्या. ते तिकडे उभं राहिले. ह्यांचा पण उपास सोडायचा आहे, आत्याचा उपास सोडायचा आहे. घट हलवला आणि पोळ्या करायचं तर हे आले, ते धावून गेले. असं म्हणलं चला आता